नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर घेऊन आलो तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी जाहिरात। तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। पहा, जाहिरात एक खूप महत्त्वपूर्ण अशी आहे। पंजाब अँड सिंध बँक भरती 2025 या बँकेची नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये संपूर्ण देशभरामधल्या पद काय आहे, स्थानिक बँक अधिकारी, आणि जागा आहेत संपूर्ण देशभरामध्ये 750 आणि विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रामधील 100 जागा उपलब्ध आहेत आणि पात्रता बघा पदवीधर असणं अपेक्षित आहे। पगार 50,000 पेक्षा जास्त। नक्की तुमच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या, नक्की तुमच्यासाठी उपयुक्त अशी माहिती आहे। लाईक करायला विसरायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर आपल्याकडे खूप उपयुक्त अशी बॅच आहे। तलाठी भरती 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारे आवश्यक असणारे संपूर्ण विषय आणि त्याला आवश्यक असणारी महत्त्वपूर्ण टीम तुम्हाला परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल। ऑनलाइन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच अगदी फक्त 999 रुपयामध्ये। दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून संपूर्ण डिटेल जाणून घेऊ शकता। नुकतीच आपल्याकडे मोठी पोलीस भरती जाहीर झालेली आहे महाराष्ट्र राज्य सरकारची आणि ज्याच्या भरती प्रक्रियेसाठी एक उत्तम प्रकारची बॅच ध्येयवर्दी 3.0 बॅच। या बॅचचं स्वरूप अगदीच माफक शुल्क आपल्याकडे आहे 499। परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल। संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहे। अकॅडमीचा पत्ता आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे। ज्या कोणा विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट देऊ शकता। पहा विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात प्रत्यक्षात पाहून घेऊया, संपूर्ण बारकावे त्यातले जाणून घेऊयात। पहा, पंजाब अँड सिंध बँक भारत सरकार या अंतर्गत नुकती जाहिरात त्यांची प्रसिद्ध झालेली आहे। सगळ्या डिटेल्स यामध्ये दिल्या गेलेल्या आहे। लेटर रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर्स इन JMGS फर्स्ट यामध्ये बघा सगळ्या डिटेल्स दिलेल्या गेलेल्या आहेत। कॉमेन्समेंट ऑफ डेट ऑफ वन लाइन ॲप्लिकेशन 20/8/2025 पासून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन करण्याची 4/9/2025, ज्यामध्ये प्रत्यक्षात ऑनलाइन एक्झाम होईल ऑक्टोबर महिन्यामध्ये 2025 मध्ये। सगळ्या गोष्टी इथं आपल्याला नमूद केल्या गेलेल्या आहेत। यामध्ये संपूर्ण देशभरामध्ये राज्यामध्ये असणाऱ्या ज्या काही जागा आहेत त्यांची संख्या दिसते। SC ST OBC EWS UR यांची आपल्याला जागांची संख्या दिसते। सगळे राज्य, आता स्पेशली आपण महाराष्ट्र राज्याकडे पाहिलं, महाराष्ट्र मराठी मॅन्डेटरी लँग्वेज प्रोफिशियन्सी मध्ये मराठी आहे आणि एकूण जागा इथं 100 दिसत आहेत आणि टोटल देशभरामध्ये वॅकन्सी आहेत 750। कास्ट निहाय त्याचं डिस्ट्रीब्युशनही दिसते। नक्की विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही माहिती महत्त्वपूर्ण आहे। बाकी या PDF थ्रू आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे, ज्यामध्ये आवश्यक असणारी जी अर्हता आहे यामध्ये पहिला बघा एज दिसतंय मिनिमम 20 मॅक्झिमम 30। आता यामध्ये सुद्धा आता इथं दिले कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2/8/1995 1995 पूर्वीचा जन्म नसला पाहिजे आणि लेटर दॅन 1/8/2005 2005 च्या नंतरचाही जन्म नसला पाहिजे। आता यामध्ये त्यांच्यामध्ये रिलॅक्सेशन दिलेला आहे, ज्यामध्ये जी वयामध्ये सवलत दिलेली आहे। यामध्ये दिसते शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब यासाठी 5 इयर्स, अदर बॅकवर्ड क्लास 3 इयर्स, यामध्ये नॉन क्रिमिलियर असणं अपेक्षित आहे। बाकी सगळ्या डिसेबिलिटीज साठीचे 10 वर्षासाठी जे पर्सन अफेक्टेड बाय 1984 रिओर्स यांच्यासाठी 5 इयर्स आणि बाकी तुम्ही इन जनरल मी तुम्हाला त्या सगळ्या व्हिडिओमधून माहिती दिली, त्या संपूर्ण तुम्ही माहिती वाचू शकता। 5 वर्षासाठी त्यांचं असणारं रिलॅक्सेशन। बाकी आपल्या दृष्टीने आणखीन जर महत्त्वपूर्ण गोष्ट सांगायची म्हटल्यास त्याचं असणारं अर्हता क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे। ऑफिसर इन JMGSI यामध्ये बघा अ डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम युनिव्हर्सिटी रेकग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन रिकॉग्नाइज्ड ॲज सच बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट। म्हणजे अधिकृतरित्या तुम्ही एका पद म्हणजे जिथून तुम्हाला पदवी धारण करायची अशा ठिकाणी तुमची पदवी ही अर्हता असणं अपेक्षित आहे। पोस्ट बेसिक क्वालिफिकेशन जा एक्सपिरियन्स साठी नक्कीच तिथं उपयोग होऊ शकतो। वर्क एक्सपिरियन्स ऑफ 18 मंथ और मोर इन ऑफिस कार्ड इन एनी पब्लिक सेक्टर बैंक, रीजनल रूरल बैंक और रेग्युलर बेसिस याही गोष्टी उपयुक्त ठरतील। नोट एक्सपिरियन्स इन
NBFCs, cooperative banks, private bank, payment bank, small finance bank or फायटेक्स विल नॉट बी कन्सिडर. इथं कोणती अर्हता आवश्यक आणि कोणती नाही याही गोष्टी इथं नमूद केलेल्या आहेत. एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बाबत डिटेल तुम्ही PDF थ्रू जाणून घेऊ शकता. आणखीन आपल्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ज्या संपूर्ण PDF थ्रू तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दृष्टीने एका व्हिडिओ थ्रू जेवढं काही शक्य आहे त्या गोष्टी आपण इथं नमूद केलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्या दृष्टीने एक्झामिन मेथड असेल, त्यानंतर जी अर्ज प्रक्रिया त्याची असणारं शुल्क हे सुद्धा आपण बघून घेणार आहोत. बघा, ज्यामध्ये आपल्याला इथं नमूद केलेलं आहे, स्केल सुद्धा दिलेला आहे, बॉन्ड पिरियड सुद्धा आहे, प्रोबेशनल पिरियड सुद्धा इथं नमूद केलेला आहे. व्हिडिओ थ्रू किंवा PDF डाउनलोड करा, सगळ्या डिटेल तुम्हाला त्यामध्ये उपलब्ध आहेत. आता आपल्याला एक्झाम रिलेटेड माहिती घ्यायची आहे. यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर काय आहे, स्केल JMGSI1 याच्यासाठी रिटर्न टेस्ट, स्क्रीनिंग, पर्सनल इंटरव्ह्यू, फायनल मेरिट लिस्ट, प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज आणि फायनल सिलेक्शन इथपर्यंतचे टप्पे आहे निवड प्रक्रियेमध्ये. एक्झाम मेथड बघा दिसते तुम्हाला, इंग्लिश लँग्वेज, बँकिंग नॉलेज, जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी, कॉम्प्युटर एप्टिट्यूड. यामध्ये बघा प्रत्येकी 30, 40, 30, 20 अशा प्रश्नांची संख्या आहे. 30, 40, 30, 20 या पद्धतीने मार्क म्हणजे 120 प्रश्न, 120 मार्क. आणि हे महत्त्वाचं आहे, मीडियम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुम्हाला या परीक्षेचं माध्यम इंग्लिश लँग्वेजसाठी, त्यानंतर बाकीसाठी ऑप्शनल लँग्वेज आहे इंग्लिश हिंदी, इंग्लिश हिंदी, इंग्लिश हिंदी. ड्युरेशन दिलेलं आहे 30 मिनिट, 14 मिनिट, त्यानंतर 13 मिनिट, 20 मिनिट, टोटल 120 मिनिट्स. 120 प्रश्न, 120 मार्क आणि 120 मिनिट यामध्ये नमूद केलेले आहेत, ज्यामध्ये सर्व गोष्टी आपल्याला इथं समजून. ही वेबसाईट आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे ॲप्लिकेशनसाठी किंवा PDF तुम्हाला किंवा नोटिफिकेशन जाणून घेण्यासाठी वेबसाईट दिलेली आहे, ती नमूद करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळ्या डिटेल तिथं जाणून घेता येतील. आता राहिला विषय तुम्हाला, आता इथं एक्झामिनेशन सेंटर सुद्धा ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला दिसतंय. यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जर उल्लेख केला, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR या ठिकाणी तुम्हाला एक्झामिन सेंटर उपलब्ध होतील. संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा विविध ठिकाणी आहेत. आता एक्झामिनेशन शुल्क आपण बघून घेऊयात काय दिलेलं आहे यामध्ये. यामध्ये बघा, कॅटेगरी ऑफ ॲप्लिकेशन फीज, इमिटेशन चार्ज, SC ST PW 100 प्लस ॲप्लिकेबल टॅक्सेस, पेमेंट गेटवे चार्जेस आता 100 आणि थोडं त्याच्यावरती असणारा चार्ज, आणि जनरल EWS OBC साठी 850 आणि वरती असणारा तो टॅक्स. या संदर्भात तुम्हाला शुल्क सुद्धा या गोष्टी समजून येतात. नक्कीच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वपूर्ण अशी जाहिरात आहे. तारीखही सांगितली, लास्ट डेटही सांगितली आणि संपूर्ण एक्झामिनेशन मेथड असू द्या, स्केल असू द्यात, त्यानंतर कोणत्या पोस्टवरती आणि देशभरामध्ये किती जागा अवेलेबल आहेत ते सुद्धा बघितलं. नक्कीच इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी उपयुक्त अशी आहे. विद्यार्थ्यांनी लागलीच ॲप्लिकेशनला तयारी लागा आणि एक्झामच्या तयारीचे नक्कीच तुम्हाला एका चांगल्या बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. चला विद्यार्थी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन पुन्हा आपण या चॅनलवरती उपलब्ध होऊ. तुर्तास मी सागरिक ताप सर तुमची रजा घेतोय. गुड बाय अँड टेक केअर.